कलर म्हणतात त्याला. मी हे 2 कलर यूज करत आहे. चला तर मग सुरू करूया. पहिल्या सुरू काय करायचं आपल्याला 12 चेन घ्यायचे आहेत. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 हे 12 चेन तयार झाले आपल्या. आता काय करायचं आपण 10व्या चेन वरती आपल्याला खांब तयार करायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि हे 11. हे आपले पूर्ण खांब तयार करून झाले. आता काय करायचं आपल्याला परत 3 चेन घ्यायच्या. 3 चेन घेतल्या आणि प्रत्येक खांबावरती आपल्याला एक एक खांब तयार करून घ्यायचा आपल्याला. हे पहा असंच आपल्याला प्रत्येक खांबावरती एक एक खांब तयार करून ही आपल्याला पूर्ण लाईन तयार करून घ्यायची. प्रत्येक खांबावरती आपला एक खांब तयार झाला पाहिजे. हे आपण आता सेम आता हे पूर्ण आपण तयार करून घेतलं. आपल्या गेट नुसार आपण ही पट्टी तयार करून घेणार आहोत. तुमच्या डोअरला किती पट्टी लागते याप्रमाणे हे पहा ही माझी पट्टी तयार करून झाली आहे. आता ही मी पट्टी तयार केली आहे आणि हा एक साइड पार्ट मी तयार करून घेतला आहे तोरणचा. हा पहा असा सुंदर असा एक पार्ट मी तयार करून घेतलाय. मी काय केले आता 2 पार्ट मध्ये याला डिवाइड केले आहे. हे डिवाइड केलंय. हा माझा असा सुंदर असा मी एक पार्ट तोरणचा तयार करून घेतलाय. तुम्ही पण एक पार्ट तयार मी आता दुसरा पार्ट कसा तयार करायचा ते तुम्हाला दाखवते. आता काय करायचं आपल्याला 2 लाईन सोडून द्यायच्या आहेत इथे. आता इथल्या काय करायचं आपल्याला पहिल्या 2 लाईन सोडून द्यायच्या. 1 2 लाईन सोडून द्यायच्या. इथे आपल्याला आता मरून कलर जॉईन करून घ्यायचा आहे. ते मरून कलर जॉईन केला. आता काय करायचं आपल्याला मरून कलर जॉईन करून घेतला. इथे आता आपल्याला काय करायचं स्टार्टिंगला चेन घ्यायचे आहेत. म्हणजे आपल्याला इथे पहिल्या 3 चेन तयार करायचे. 1 2 3 चेन केल्या. आता काय करायचं आपल्याला इथे पफ तयार करायचा आहे 4चा. 1 2 3 आणि हा एक 4चा पफ तयार झाला. आता आपल्या इथे आता आपल्याला काय करायचं इथे 8 चेन घ्यायच्या आहेत. 8 चेन घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 7 8 चेन घेतला. आता काय करायचं त्याच ठिकाणी आपल्याला हाफ खांब तयार करायचं. हा खांब तयार झाला. आता काय करायचं आपल्याला परत याच ठिकाणी पफ तयार करायचा. 1 2 3 आणि 4. हा 4चा पफ तयार झाला. आता काय करायचं आपल्याला इथे 5 चेन घ्यायच्यात. 1 2 3 4 5 चेन झाल्या. 2 लाईन सोडून द्यायच्या. 1 2 लाईन सोडून दिल्या. तिसऱ्या लाईन वरती आपल्याला परत पफ तयार करायचा. 1 2 3 4. हा 4चा पफ तयार झाला. आता काय करायचं आपल्याला इथे 8 चेन घ्यायच्यात. 1 2 3 4 5 6 7 8 चेन झाल्या. आता काय करायचं परत त्याच खांबावरती आपल्याला खांब तयार करून घ्यायचा. परत आता काय करायचं त्याच ठिकाणी आपल्याला पफ तयार करायचा आहे 4चा.
हे 4चा पफ तयार झाला. आता काय करायचं, परत आपल्याला 5 चेन घ्यायच्यात. 1 2 3 4 आणि हे 5. आता काय करायचं, परत 1 2 2 लाईन सोडायच्या. आता काय करायचं, आपल्याला परत याच ठिकाणी खांब तयार करायचा. खांब तयार केला. आता काय करायचं, आपल्याला परत याच ठिकाणी आता पफ तयार करायचा आहे 4चा. हे पहा, असे आपल्याला टोटल 11 तयार करून घ्यायचे. आता आपण मी 3 तयार करून घेतले आहे. तुम्ही आता मी पुढे 11 तयार करून घेणे. आता काय करायचंय, परत आपल्याला इथे 5 चेन घ्यायच्या. 5 चेन घेतल्या, परत 2 लाईन सोडायच्या. तिसऱ्या लाईन वरती आपल्याला परत सेम तसंच तयार करून घ्यायचं. 1 2 3 3 4 5 6 7 8. हे बघा, आता मी इथे 8 तयार करून घेतल्या. लास्टला काय करायचं, इथे आपल्याला इथे असा खांब तयार करून घ्यायचा आहे. आणि हे बघा, आपलं हे तयार करून झालंय. इथे मी टोटल 8 तयार करून घेतले. 1 2 3 4 5 6 7 8 8 तयार करून घेतले. आता काय करायचं, आपल्याला इथे व्हाईट कलर जॉईन करून घ्यायचा आहे. इथे काय करायचं, आपल्याला इथे पहिल्या स्टार्टिंगला आपण इथे आता आपण पांढरा कलरचं उलन जॉईन करून घेणार आहोत. इथे आपल्याला जॉईन करून घेतलं. पहिल्या सुरू काय करायचं, 3 चेन घ्यायच्या. 3 चेन घेतला. आता काय करायचं, आपल्याला इथे 8 खांब तयार करायचे. 2 3 4 5 5 6 7 आणि हे 8 8 झाले आपले इथे खांब. आता काय करायचं, आपल्याला इथे 4 चेन घ्यायच्यात. 1 2 3 4 4 चेन घेतल्या. पहिल्या चेनवरला जॉईन करून घ्यायचं. परत आपल्याला इथे 8 खांब तयार करायचे आहेत. 1 2 2 3 4 5 6 7 आणि हे 8. हे 8 खांब झाले. इथे टोटल 8 आणि 8 16 खांब तयार झालेत आपले. इकडे 8 आणि इकडे 8. मध्ये आपण 4 चेन घेतल्या आहेत. आता काय करायचंय, इथे आपण 5 चेन घेतल्या होत्या, तिथे आपल्याला जॉईन करून घ्यायचंय. हे पहा असं. आता परत काय करायचं, पुढच्या ह्याच्यावरती पण आपल्याला सेम तयार करायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि हे 8 8 खांब झाले इथे आपल्याला. आता काय करायचं, आपल्याला इथे 4 चेन घ्यायच्यात. 1 2 3 4 4 चेन झाल्या. पहिल्या चेन वरती आपल्याला इथे जॉईन करायचं. हे पहा, जॉईन झालं. आता काय करायचंय, परत 8 खांब घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 आणि हे 8. हे 8 झाले. आता काय करायचं, आपल्याला परत आता इथे आपण 5 चेन घेतल्या होत्या, इथे आपल्याला जॉईन करून घ्यायचं. हे पहा, अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक ह्याच्यावरती सेम असं तयार करून घ्यायचं आहे. पुढच्या 8 वरती पण सेम मी पण तयार करून घेते, तुम्ही पण तयार करून घ्या.
हे पहा, इथे आपल्याला आता प्रत्येक ह्याच्यावरती तयार करून झालंय. आता इथे आपण इथे एक जो खांब घेतला होता त्या खांबावरती आपल्याला सेम हा खांब तयार करून घ्यायचा आहे. हे पहा, आता मी इथे प्रत्येक ह्याच्यावरती हे तयार करून घेतलं. आता पुढे काय करायचं, इथे उलन न कट करता इथे सोडून द्यायचं आपल्याला. आता काय करायचं, हा जो आपण मरून कलर इथे सोडला होता तिथून आता काय करायचं, आपल्याला 3 चेन घ्यायच्या. 1 2 3 3 चेन घेतल्या. आता याच्या मध्यभागी, याच्या इथे मध्यभागी आपल्याला आता 3चा पफ तयार करायचा. 1 2 3 4 4चा इथे पफ तयार करून घेतला आपल्याला. आता आपण काय करायचं, इथे 3 चेन घ्यायच्या. 1 2 3 3 चेन घेतल्या. आता काय करायचं, हा जो दोन्हीचा इथे जॉईन आहे, मुका खांब घेतलाय, त्यावरती आपल्याला एक हाफ खांब तयार करायचा आहे. इथे आपल्याला हाफ खांब तयार केला. परत 3 चेन घ्यायचा. 1 2 3 3 चेन घेतल्या. परत आता काय करायचं, याच्या मध्यभागी आपल्याला 3चा पफ तयार करायचा. 1 2 3 आणि 1 4. परत काय करायचं, आपल्याला इथे 3 चेन घ्यायच्यात. 1 2 3 3 चेन घेतल्या. आता काय करायचंय, परत इथे आता हा जो आपण इथे जो जॉईन केला आहे याचं, इथे आपल्याला खांब तयार करून घ्यायचा आहे. हा एक खांब तयार झाला. परत आपल्याला काय करायचंय, 3 चेन घ्यायच्यात. 1 2 3 3 चेन घेतल्या. परत आता काय करायचं, हा जो आपला हे याच्या मध्यभागी आपल्याला पफ तयार करून घ्यायचा आहे 3चा. असंच आपल्याला इथे पूर्ण तयार करून घ्यायचंय सेम. हे असंच मागच्या साईडने आपल्याला इथेपर्यंत तयार करून घ्यायचंय. मी पण तयार करून घेते, तुम्ही पण तयार करून. इथे मध्यभागी इथे आपल्याला जॉईन करून घ्यायचंय. जॉईन केलं. आता काय करायचं, आपण इथे एक खांब घेतला होता, इथे एक आपण खांब घेतला. आता काय करायचं, इथे त्या खांबाच्या आधी आपल्याला पफ तयार करायचा आहे. परत 3 चेन घ्यायच्या. 3 चेन घेतल्या आपण. परत या खांबाच्या पलीकडे आपल्याला पफ तयार करून घ्यायचा आहे. हे झालं. हे पहा असं. परत आपल्याला काय करायचंय, 3 चेन घ्यायच्यात. 1 2 3 3 चेन घेतला. आता काय करायचंय, परत हा जो खांब घेतलाय त्याच्या अलीकडे आपल्याला पफ तयार करून घ्यायचा आपल्याला. 1 2 3 3चा पफ तयार करून घेतला. परत आपल्याला काय करायचं, आता 3 चेन घ्यायच्यात. 1 2 3 3 चेन घेतला. परत खांबाच्या पलीकडे एक पफ तयार करून घ्यायचा आपल्याला. हे पहा. परत सेम तसंच करायचं. 3 चेन घ्यायच्या. 3 चेन घेतला. आता काय करायचं, परत इकडच्या साईडनी 3चा पफ, पलीकडल्या साईडने 3चा पफ आणि मध्यभागी 3 चेन. असंच ही पूर्ण लाईन आपल्याला तयार करून घ्यायची आहे. 3 चेन घेतल्या आपण इथे. परत आता काय करायचं, खांबाच्या पलीकडल्या साईडनी पफ तयार करून घ्यायचा. हे पहा. चला तर मग मी पूर्ण लाईन तयार करून घेते, तुम्ही पण पूर्ण लाईन तयार करून घ्या. ही लाईन आपली कंप्लीट करून झाली. आता काय करायचं आपल्याला, सेम आता मध्यभागी इथे आपल्याला जॉईन करून घ्यायचंय. इथे आपण 3 चेन घेतल्या होत्या तिथे. आता काय करायचं, आपल्याला इथे पफ तयार करायचा आहे. पहिल्या सुरू आपण आता इथे 3 चेन घेतल्या आहेत. आता काय करायचं, आपल्याला इथे पफ तयार करायचा आहे 3चा. 1 2 आणि हे 3 3चा आता हा पफ तयार झाला 3 फंद्यांचा. आता काय करायचंय, आपल्याला 8 चेन घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 चेन घेतल्या इथे. आता काय करायचंय, इथेच आपल्याला आता खांब तयार करायचा एक. हा खांब तयार झाला. परत त्याच ठिकाणी आपल्याला पफ तयार करून घ्यायचा. 1 2 3 3चा पफ तयार करून झाला. आता आपल्याला इथे काय करायचंय, 5 चेन घ्यायच्या आहेत. 1 2 3 4 5. हे झालं 5 चेन. आता काय करायचं, आपल्याला इथे एक सोडून द्यायचा आणि त्याच्या
दुसऱ्या ह्याच्यामध्ये परत सेम तयार करायचं। 1 3चा इथे पफ तयार झाला। आता इथे आपल्याला काय करायचंय, 8 चेन घ्यायच्यात। 1 2 3 4 5 6 7 8। परत त्याच ठिकाणी पफ, 1 पफ घेतला। परत त्याच ठिकाणी आपल्याला आता काय करायचंय, पफ तयार करून घ्यायचं। हे पहा, हे असं तयार झालं। आता काय करायचंय, परत आपल्याला इथे आता एक सोडून द्यायचं, एक आपल्याला आता इथे सोडून द्यायचं। त्याच्या इथे नेक्स्ट ह्याच्यावरती हे करायचं। इथे आता परत 5 चेन घ्यायच्या, 1 2 3 4 5, एक सोडून द्यायचं। त्याच्या नेक्स्ट ह्याच्यावरती आपल्याला इथे तयार करून घ्यायचं। 1 2 3, 3चा पफ, परत 8 चेन, 1 2 3 4 5 6 7 8, 8 झाले। इथे खांब तयार करायचा। परत त्याच ठिकाणी आपल्याला पफ तयार करायचं। परत 5 चेन, 1 2 3 4 5, एक सोडून द्यायचं। त्याच्या नेक्स्ट ह्याच्यावरती जॉईन करायचं। अशा प्रकारे आपल्याला हे पूर्ण इथेपर्यंत तयार करून घ्यायचंय। इथे आपले 8 तयार झालेत, 1 2 3 4 5 6 7 8। खाली आपले आता आपण रेड कलर मरून कलरने 7 तयार करून घेतल्यात। आता त्यावरती पण आपल्याला सेम अशा पाकळ्या तयार करून घ्यायच्यात। इथे आपण व्हाईट कलर कट केला नाही, तोच आपण इथे या ठिकाणी आपल्याला जॉईन करून घ्यायचा। आधी इथे जॉईन करून घेतलं। आता काय करायचं, आपल्याला इथे 8 खांब तयार करायचे। परत 1 2 3 4 5 6 7 आणि हे एक 8। हे 8 खांब तयार करून झाले। आता आपण परत इथे काय करणार आहेत, 4 चेन घेणार आहेत। 1 2 3 4, 4 चेन घेतल्या। पहिल्या खांबावरती आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचंय। परत आपल्याला 8 चेन घ्यायचे आहेत। 1 2 3 4 6 7 आणि हे 8। हे 8 खांब तयार करून झाले आपले, इकडचे 8 आणि इकडचे 8। आता काय करायचं, आपल्याला इथे आपण ज्या 5 चेन घेतल्या होत्या तिथे मध्यभागी आपण जॉईन करतो। पण आता काय करायचंय, हे पण आपल्या इकडची जी पाकळी आहे हिच्यामध्ये जो 4 चेन आपण 4 चेन घेऊन जे हे तयार केले ते पण आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचंय। ते कसं करायचं ते तुम्हाला दाखवते। यामधून आता आपल्याला काय करायचं, या 4 ह्याच्यामधून हा आपला फंदा काढून घ्यायचा आणि आपल्याला इथे मुखा खांब तयार करायचा। हे पहा, असं जॉईन करायचं इथे। परत आपल्याला काय करायचंय, सेम नेक्स्ट ह्याच्यावरती पहिल्या सुरू 8 खांब तयार करायचे। 1 2 3 4 5 6 7 आणि हे 8। परत आता काय करायचं, आपल्याला इथे 4 चेन घ्यायच्यात। 1 2 3 4, 4 चेन घेतल्या। पहिल्या ह्याच्यावरती आपल्याला जॉईन करून घ्यायचंय। परत आपल्याला 8 खांब, 1 2 3 4 5 6 7 आणि हे 8। हे झाले आपले 8 खांब। परत आता काय करायचं, आपल्याला इथे ज्या 5 चेन घेतल्या होत्या आपण तिथे इकडची एक पाकळी आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे। ही जी पाकळी आहे च्या मध्यभागी जे आपण जॉईन करून घेतोय त्यामध्ये आपल्याला मुका खांब तयार करायचा। हे पहा, ह्या मी 3 पाकळ्या इथे जॉईन करून घेतल्यात। सेम आपल्याला आता पुढे पण सेम तसंच तयार करून घ्यायचं। हे पहा,
मी हे 2 तयार करून घेतलंय. सेम आपल्याला आता पुढे पण सेम तसंच तयार करायचं आहे. मी पण तयार करून घेते पुढे पाकळ्या अशा, तुम्ही पण तयार करून घ्या. हे पहा आता इथे आपले 7 तयार करून झाले आहेत. आता आपण काय करायचं सेम, आता आपण इथे काय केलं होतं, मरून कलर आपण इथे सोडून दिला आहे. आता काय करायचंय सेम आपल्याला आपण पहिले जसं केलं होतं तसंच सेम तयार करायचं. याच्या मध्यभागी 3चा पफ तयार करायचा. 3चा पफ तयार करायचा. इथे 3चा पफ तयार करून घ्यायचा. सॉरी 1 2 3 3चा पफ तयार करून घेतला. 3 चेन, परत इथे याच्या इथे मध्यभागी हाफ, एक खांब, परत 3 चेन, 1 2 3, परत याच्या मध्यभागी पफ. अशी ही पण लाईन आपल्याला सेम तशीच तयार करून घ्यायची आहे. हे पहा मी पहिले जसं स्टार्टिंगला दाखवलंय तुम्हाला तसं. इथे आपल्या आता 6 तयार करून झालेत. 1 2 3 4 6. आता आपल्याला काय करायचं, असंच 1 पर्यंत तयार करून घ्यायचं आहे. मी आता तुम्हाला हे 6 पर्यंत तयार करून दाखवले आहे. आता आपल्याला काय करायचं सेम, आता इकडे जसं मी आता 6 नंतर 5 तयार केले आहेत, पुन्हा नंतर 4 3 2 1 असंच तुम्हाला सेम तयार करून घ्यायचं आहे. मी जसं केलं आहे तसंच सेम मी इकडे तुम्हाला कसं करायचं ते दाखवलं आहे. तसंच तुम्ही 1 पर्यंत तयार करून घ्या. मी पण तयार करून घेते. हे पहा ही पण माझी साईड तयार करून झाली आहे 1 पर्यंत. आता काय करायचं आपल्याला, गोंडे लावण्यासाठी आपण साईडने बॉर्डर तयार करून घेणार आहोत. त्यासाठी आपण इथे व्हाईट कलर घेणार आहोत. बॉर्डर तयार करण्यासाठी काय करायचं, आता इथे आपण पहिल्या स्टार्टिंग इथे जॉईन करून घ्यायचं. इथे हे पहा इथे जॉईन केलं. आता काय करायचं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 चेन घेतल्या. आता काय करायचं इथे जॉईन करायचं. आपलं इथे जो आहे ते जॉईन करायचं मध्यभागी. हे पहा आपली आता ही बॉर्डर तयार करून झाली आहे. आता आपण गोंडे लावून घेणार आहोत. गोंडे कसे तयार करायचे, हात आपल्या 4 बोटांना 10 वेळा गुंडाळायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 वेळा हे केलं. इथे उलन आता कट करायचं. दुसरा एक हे घ्यायचा आणि यामधून आपल्याला हे करून घ्यायचं. हे पास इथे आपल्याला आता गाठ बांधून घ्यायची. आणि हे उलन खालच्या साईडने हे कट करायचं. कारण पूर्ण तोरणला आपल्याला गोंडे लावून घ्यायचे आहेत. असेच मी गोंडे तयार करून पूर्ण तोरणला गोंडे लावून घेणार आहे. तुम्ही पण तयार करा आणि गोंडे लावून पूर्ण तोरण खूप सुंदर असं